आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण विराम चिन्हे हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मग विराम चिन्हे म्हणजे काय, विराम चिन्हांचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने केला जातो, वाचताना आपल्याला त्यांचा उपयोग कसा होतो किंवा वाक्य समजताना आपल्याला त्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो, तसेच वाक्य समजण्यासाठी प्रश्न विचारला आहे, वाक्य संपलेलं आहे, नेमकं वाक्यामध्ये कशा पद्धतीने वाक्य वाचायचं आहे, हे सर्व काही गोष्टी ह्या आपल्याला विरामचिन्हातून समजतात। म्हणजेच विरामचिन्हे हे वाक्यातील अत्यंत महत्त्वाचं कार्य करतात। वाक्य वाचण्यासाठी आपल्याला मदतीचं कार्य हे विरामचिन्ह करत असतात। मग विरामचिन्ह म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा केला जातो वाक्यामध्ये आणि त्याच्यावरती प्रश्न कशा रीतीने विचारले जातात, हे सर्व काही आज आपण पाहणार आहोत। मग सगळ्यात अगोदर आपण पाहूया की विरामचिन्ह म्हणजे काय। ठीक आहे, बघा विरामचिन्ह म्हणजे काय, तर वाक्य वाचताना कोठे संपते, वाक्य वाचताना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे तयार होतो वाक्यामध्ये, तसेच वाक्य वाचताना कोठे थांबावे हे समजण्यासाठी वाक्याची चिन्हे वापरतात, त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात। पहा, वाक्य कोठे संपते हे आपल्याला समजण्यासाठी जे चिन्ह वापरलं जातं त्याला विरामचिन्ह म्हणतात। वाक्यात प्रश्न कोठे तयार होतो, वाक्यात आपल्याला कोठे थांबायचं आहे, वाक्य कोठे संपलेलं आहे, हे सर्व काही आपल्याला समजण्यासाठी वाक्यामध्ये जी चिन्हे वापरतात त्या चिन्हांना काय म्हणतात, विराम चिन्हे असं म्हणतात। मग प्रश्न कसा निर्माण होतो, वाक्य कोठे संपतं, वाक्य मध्ये कोठे आपल्याला थांबायचं आहे, हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी चिन्ह दिली जातात आणि त्या सर्व चिन्हांना काय म्हणतात, तर विरामचिन्ह असे म्हणतात। ठीक आहे, मग विरामचिन्ह म्हणजे काय तुम्हाला समजलं। आता विरामचिन्हे अशा पद्धतीची असतात आणि ही त्याची व्याख्या आहे। आता विरामचिन्हांचे प्रकार कशा पद्धतीचे असतात ते पाहणार आहोत। मग विरामचिन्हांचे काही प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे आपण पाहूयात। त्यातला पहिला जो प्रकार आहे विरामचिन्हातला तो पहा, काय आहे विरामचिन्हातला प्रकार पहिला, तर तो आहे पूर्ण विराम। हा पहिला प्रकार आहे विरामचिन्हातला। पूर्ण विराम म्हणजे काय, पहिला प्रकार पूर्ण विराम। मग आता पूर्ण विराम म्हणजे काय, त्याचा वाक्यात उपयोग कसा केला जातो, हे सर्व आता आपण पाहणार आहोत। पहा, वाक्य पूर्ण झाले हे सांगण्यासाठी, वाक्य पूर्ण झाले हे सांगण्यासाठी वाक्याच्या शेवटी असा एक टिंब देतात, त्याला पूर्ण विराम म्हणतात। मग वाक्य पूर्ण झाले हे सांगण्यासाठी वाक्याच्या शेवटी पहा, या ठिकाणी टिंब दिलेला आहे कंसामध्ये मी, तो टिंब दिला जातो, जाडसर टिंब वाक्याच्या शेवटी दिला जातो, शब्दाच्या खालील बाजूला, पायथ्याच्या बाजूला, शब्दाच्या पायथ्याच्या बाजूला समोर। ठीक आहे, मग वाक्य पूर्ण झाले हे सांगण्यासाठी तो टिंब दिला जातो आणि तो टिंब दिला असं जर आपल्याला दिसत असेल तर ते वाक्य त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे हे या ठिकाणी समजतं। म्हणजेच पूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग कशासाठी करतात, तर वाक्य पूर्ण झाले हे आपल्याला समजण्यासाठी त्या पूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो। मग त्याच्यावरील उदाहरणं कशी असतात, तो कशा रीतीने वाक्यामध्ये कार्य करतो हे पाहूयात। तिचा परीक्षेत पहिला क्रमांक आला, उदाहरण आहे पहिलंच, तिचा परीक्षेत पहिला क्रमांक आला, वाक्य या ठिकाणी संपलं, तिचा परीक्षेत पहिला क्रमांक आला, वाक्य पूर्ण झालं, वाक्य संपलं। वाक्य संपल्यानंतर पहा या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण विराम, मी त्याला अजून जाड करतो। ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, पूर्ण विराम असं म्हणायचं। म्हणजेच पूर्ण विराम कशाचं कार्य करतो, तर वाक्य संपल्यानंतर जो शेवटी दिला जातो, वाक्याच्या टिंब दिला जातो, त्याला काय म्हणायचं, पूर्ण विराम। आणि पूर्ण विराम कधी देतात, तर वाक्य संपल्यानंतर, वाक्य पूर्ण झाल्यानंतरच तो दिला जातो। ठीक आहे, आता आपण बघूया पुढील उदाहरणाकडे। पुढील उदाहरण आहे, राधा बागेत खेळते, राधा बागेत खेळते असं उदाहरण आहे। मग वाक्य पूर्ण झालेलं आहे, या ठिकाणी राधा बागेत खेळते हे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण विराम हे वाक्य पूर्ण झाल्यानंतरच दिला जातो, म्हणून ह्या वाक्याच्या शेवटी या ठिकाणी पहा पूर्ण विराम दिलेला आहे, मी त्याला अजून जाड करत आहे आणि
पूर्णविराम हा आपल्याला दर्शवितो की वाक्य पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण वळूया पुढील वाक्याकडे. श्याम क्रिकेट खेळतो. श्याम क्रिकेट खेळतो. मग पूर्णविराम कोठे द्यायचा आहे या ठिकाणी तर पहा मी दिलेलं नाही अगोदरच या ठिकाणी. आता आपल्याला शोधायचं की पूर्णविराम कोठे द्यायचा आहे. वाक्य जर संपलं असेल तरच आपण पूर्णविराम द्यायचा आहे. मग श्याम क्रिकेट खेळतो या ठिकाणी पूर्णविराम कुठे द्यायचा आहे तर वाक्य इथे संपलेलं आहे म्हणून या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. ठीक आहे. वाक्य संपल्यानंतर शेवटच्या शब्दाच्या पायथ्याच्या बाजूला समोर पूर्णविराम द्यायचा. मग पूर्णविराम कुठे दिला जातो वाक्य संपल्यानंतर दिला जातो. हे झाला विरामचिन्हातला पहिला प्रकार पूर्णविराम. आता विरामचिन्हातला दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे अर्धविराम. हा पूर्ण झाला, हा अर्ध म्हणजे अर्धा, पूर्णविरामाच्या अर्धा. मग अर्धविराम म्हणजे काय पहा तर दोन छोटी वाक्ये जोडताना असे चिन्ह दिले जाते. असे म्हणजे कसे तर पहा या ठिकाणी दिलेलं आहे असे चिन्ह म्हणजे पूर्णविराम दिलेला आहे आणि त्याच्या खाली एक अशी रेष ओढली आहे स्वल्पविराम घेतलेला आहे. त्याला म्हणतात अर्धविराम. आणि तो कधी वापरला जातो अर्धविराम तर दोन छोटी वाक्ये जोडताना तो अर्धविराम वापरला जातो. ठीक आहे. मग पहा खाली उदाहरण घेतलेलं आहे तो कुठे कसा वापरलेला आहे ते आपल्याला दिसेल. त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला. दोन वाक्य आहे. त्याची बस चुकली हे पहिलं वाक्य आहे आणि म्हणून त्याला उशीर झाला हे दुसरं वाक्य आहे. हे दोन्ही वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी हे चिन्ह दिलेलं तुम्हाला दिसत असेल. उभय अव्ययची वाक्य म्हणतात ह्याला. तर त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला ही दोन वाक्य जोडण्यासाठी पहा या ठिकाणी मध्ये हे चिन्ह दिलेलं आहे. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. हा हे चिन्ह पहा टिंब म्हणजे पूर्णविरामाचं टिंब आणि खाली स्वल्पविरामाचं दिलं जातं त्याला म्हणतात अर्धविराम. दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी दिला जातो. पुढे पहा पोलिसांनी त्याला पकडले कारण त्याने चोरी केली. मग यामध्ये दोन वाक्य आहेत. पोलिसांनी त्याला पकडले हे पहिलं वाक्य, त्यानंतर कारण त्याने चोरी केली हे दुसरं वाक्य. हे दोन्ही वाक्य जोडण्यासाठी पहा या ठिकाणी हे चिन्ह दिलेलं आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला पूर्णविराम आणि स्वल्पविराम त्याच्या खाली दिलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी घेतलेला आहे आपण वरती. त्याला म्हणतात अर्धविराम. या ठिकाणी तुम्हाला चिन्ह सुद्धा लक्षात ठेवायला अत्यंत गरजेचं आहे. हे झालं अर्धविराम म्हणजे दोन छोटी वाक्ये जोडताना त्याचा उपयोग केला जातो. आता आपण वळूया तिसऱ्या प्रकाराकडे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे काय पहा आणि ते कधी वापरलं जातं. एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द किंवा वाक्य सोडले तर प्रत्येकानंतर या पहा स्वल्पविरामाचे चिन्ह असे आहे. असे स्वल्पविरामाचे चिन्ह दिले जाते त्याला स्वल्पविराम म्हणतात. म्हणजेच काय तर एकाच जातीचे अनेक शब्द आलेले जसं की आई तुम्हाला सांगते बाजारातून साखर तांदूळ गहू हे घेऊन ये बरोबर. मग साखर तांदूळ आणि गहू साखरेनंतर स्वल्पविराम गव्हानंतर स्वल्पविराम परंतु साखर तांदळानंतर स्वल्पविराम गव्हानंतर स्वल्पविराम येईल का नाही येणार. शेवटचा जो शब्द आहे त्याच्यानंतर स्वल्पविराम येणार नाही. एकाच जातीचे सगळे शब्द आले तर त्याच्या शेवटचा शब्द आहे त्याच्यानंतर स्वल्पविराम येणार नाही. किंवा छोटी वाक्य वापरली असतील छोटी वाक्य असेल तर त्यामध्ये सुद्धा शेवटच्या वाक्यानंतर स्वल्पविराम येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. मग पहा या ठिकाणी की स्वल्पविराम कशा रीतीने वापरला जातो तर उदाहरणावरून आपल्याला समजेल. मला वाचायला लिहायला पोहायला आवडते. आता या ठिकाणी आवड विचारलेली आहे. मग त्या ठिकाणी ती सांगते की मला वाचायला लिहायला पोहायला आवडते. मग एका जाती शब्द कोणते आहेत तर वाचायला लिहायला पोहायला तीन शब्द आहेत. मग वाचायला नंतर स्वल्पविराम आलेला आहे लिहायला नंतर स्वल्पविराम आलेला आहे पण तो पोहायला ह्या शब्दानंतर स्वल्पविराम दिलेला नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समजतं की शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम द्यायचा नसतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी दिलेला सुद्धा नाही. यासाठी पद्धतीने ह्या स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो. पुढचं पहा साहेब आले माझ्याकडे बघितले निघून गेले. साहेब आले पहिलं वाक्य. साहेब आले हे पहिलं वाक्य. माझ्याकडे बघितले साहेबांनी आल्या आल्या हे दुसरं वाक्य.
आणि निघून गेले हे तिसरं वाक्य. बघितलं? मग साहेब आले, माझ्याकडे बघितले आणि निघून गेले. पहिल्या वाक्यानंतर स्वल्पविराम दिलेला आहे, दुसऱ्या वाक्यानंतर सुद्धा स्वल्पविराम दिलेला आहे. परंतु आपल्याला व्याख्यामध्ये काय सांगितलं की शेवटच्या अक्षर किंवा शेवटचा शब्द किंवा शेवटच्या वाक्यानंतर स्वल्पविराम द्यायचा नाही. आणि या ठिकाणी शेवटच्या वाक्यानंतर दिलेला सुद्धा नाही, कारण की वाक्य या ठिकाणी संपलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, म्हणून पूर्णविराम दिलेला आहे. वरती सुद्धा पोहायला हा शेवटचा शब्द असल्यामुळे त्याच्यानंतर स्वल्पविराम दिलेला नाही. म्हणजेच आता आपण विरामचिन्ह पूर्णविराम पाहिलं, स्वल्पविराम अर्धविराम पाहिलं आणि स्वल्पविराम पाहिलेलं आहे. आता आपण विरामचिन्हातला पुढील प्रकार पाहणार आहोत. विरामचिन्हाचा प्रकार आहे प्रश्नचिन्ह. हा विरामचिन्हातला पुढील प्रकार आपण पाहूया. प्रश्नचिन्ह म्हणजे काय पहा. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात. मग प्रश्नार्थक वाक्य म्हणजे कसं की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो असं तुम्हाला समजतं, त्यावेळेस त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं. ठीक आहे. किंवा शिक्षक म्हणतात की तुम्ही ह्या धड्यावरील प्रश्न तयार करा मनाने. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न तयार केल्यानंतर तुम्ही हे चिन्ह वापरावं लागतं. वाक्याच्या शेवटी तुम्ही प्रश्न तयार केला तर प्रश्नाच्या शेवटी तुम्हाला हे चिन्ह लिहावं लागतं, कारण की तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न जर विचारलेला असेल तर हे चिन्ह वाक्याच्या शेवटी द्यावंच लागतं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच ज्यावेळेस ते वाक्य प्रश्नार्थक असतं त्यावेळेस त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. जर तुम्हाला कुठे असं परीक्षेमध्ये जर हे प्रश्नचिन्ह दिसलं वाक्याच्या शेवटी तर असं असतं, हे लक्षात ठेवायचं. अजून एकदा काढून आपण तुम्हाला ह्याला म्हणतात प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने ते काढतात आणि ते वाक्यामध्ये आता कशा रीतीने येतं ते सुद्धा पाहूया आपण. ठीक आहे. मग पहा, पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, पण त्याने काय केले, त्याने काय केले असा प्रश्न विचारलेला आहे. त्याने काय केले असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारल्यामुळे वाक्य इथे संपलेलं आहे, त्यामुळे प्रश्नार्थक असल्यामुळे वाक्य, प्रश्न विचारल्यामुळे वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्नचिन्ह कुठे देतात, वाक्याच्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिले जातं वाक्याच्या शेवटी. त्यानंतर पहा दुसरं उदाहरण आहे, तुझे नाव काय आहे. गुरुजी परीक्षा वर्गामध्ये प्रश्न विचारतात, गुरुजी तुझं नाव काय आहे. मग गुरुजीचं वाक्य संपतं म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी, तर गुरुजींनी प्रश्न विचारलेला आहे. आणि अशा स्वरूपाचा प्रश्न जर विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य जर असेल, प्रश्न विचारला असेल वाक्यामध्ये तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. तिसरं उदाहरण पहा, तू कोठे राहतोस, तू कोठे राहतोस असा प्रश्न विचारलेला आहे. असा प्रश्न गुरुजींनी सुद्धा शाळेत विचारतात की तू कोठे राहतोस. म्हणजे प्रश्न विचारलेला असल्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे दिलं जातं. म्हणजे प्रश्नचिन्हाचा वापर हे प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच हे झालं प्रश्नचिन्ह. आता आपण पाहणार आहोत विरामचिन्हातला पुढील प्रकार, तो म्हणजे अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम म्हणजे काय अगोदर ते पाहूया. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास असे चिन्ह वापरले जाते. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा, तपशील म्हणजे काय तर अधिक माहिती. वाक्याच्या शेवटी जर अजून माहिती काही तुम्हाला द्यायची असेल तर त्यावेळेस हे चिन्ह वापरून तुम्ही ती अधिक माहिती तुम्ही वाक्य संपले तरी सुद्धा देऊ शकता. त्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. ते चिन्ह पहा कशा रीतीने दर्शवलं जातं, तर वर एक टिंब आणि खाली एक टिंब अशा रीतीने हे दोन टिंब एकाखाली एक दिले जातात. ह्याला म्हणतात अपूर्ण विराम. लक्षात ठेवायचं आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास या चिन्हाचा उपयोग केला जातो. मग उदाहरणामध्ये प्रत्यक्षातच पाहूया आपण की नेमका वाक्यामध्ये या चिन्हाचा उपयोग कसा होतो. तर पहा, पहिलं उदाहरण आहे, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या ठिकाणी वाक्य संपलेलं आहे आणि वाक्य संपल्यानंतर तपशील काय दिलेला आहे तर पहा कोणकोणते विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तर 1, 8, 17, 27. एक नंबरचा विद्यार्थी, 8 नंबरचा, 17 नंबरचा आणि 27 नंबरचा असे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. परंतु ते कधी दिलेले आहेत तर वाक्याच्या शेवटी त्यांना दिलेलं आहे. म्हणजे हा तपशील त्यांनी वाक्याच्या शेवटी दिलेला आहे.
आणि त्याच्यासाठी या ठिकाणी पहा हा चिन्ह वापरलेला आहे, झाल्यानंतर हे चिन्ह वापरलेलं आहे, अपूर्ण विरामाचं चिन्ह. ठीक आहे. आता उदाहरण दुसरं पहा. पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. मग कोणते पर्याय क्रमांक लिहायचे? त्यांनी असं सांगितलं नाही 1 2 3 4 हे पर्याय क्रमांक चौकटीत लिहा, परंतु त्यांनी जो माहिती द्यायची आहे ती कोणती दिलेली आहे? वाक्याच्या शेवटी, वाक्य संपल्यानंतर, वाक्याच्या शेवटी. मग पहा, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा हा वाक्य झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी त्यांनी अपूर्ण विरामाचं चिन्ह देऊन 1 2 3 4 असे पर्याय दिलेले आहेत, तपशील दिलेला आहे. म्हणजे हा तपशील वाक्याच्या शेवटी दिलेला आहे. हा तपशील कधी दिलेला आहे? वाक्याच्या शेवटी दिलेला आहे, वाक्य संपल्यानंतर. आणि त्यावेळेस असाच तपशील द्यायचा असतो, त्यावेळेस अपूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग केला जातो. म्हणजेच आज आपण विरामचिन्ह म्हणजे काय, विरामचिन्हांचे प्रकार पाहिले. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह अशा स्वरूपाचे आपण विरामचिन्हांचे प्रकार आज पाहिलेले आहेत.